सचिन, कसे आहात? म्हणजे ते पण थोडासा त्रास होतोय. बिग बॉसना ते जाणवलं, म्हणूनच आपल्याला बोलवलं. बोला सचिन. थोडस गोंधळल्यासारखं होतं. मुलांच्या आठवणी ती एकटं वाटल्यासारखं वाटतंय. एक मनात खूप काहीतरी विचार, डोक्यात खूप विचार चालले. काय होतं ना, बिग बॉस मी जेव्हा खानदेशात किंवा खानदेशाच्या बाहेर जेव्हा माझे इव्हेंट प्रोग्राम राहतात, त्या ठिकाणी मी जेव्हा जातो, समोर हजारो लोक राहतात. मी बिनधास्त त्यांच्या समोर 10 मिनिट 15 मिनिट जे स्पीच द्यायचे ते देत राहतो, कारण लोक मला तिथे पाहण्यासाठी, लोक मला ऐकण्यासाठी त्या ठिकाणी येतात. या सगळ्या कॅमेऱ्यांसमोर काय माहिती मी गोंधळून जातोय. मला असं वाटतं की माझी स्मरणशक्ती कमी होते, कारण मी काय बोललो पाहिजे मला त्या ठिकाणी ते सुचत नाही. मला एक वेगळं माझं डोक्यात मनात फील होतं. रात्री मला झोप लागत नाही. सचिन, आता मी जे काही बोलतोय ते शांतपणे ऐकून घ्या. हो. आपल्याला मदत होईल. सचिन, डोळे बंद करा. समोर आणा खानदेश मधलं एक गाव, जिथे सचिन नावाचा एक मुलगा एका झाडाच्या खाली बसून गाणं म्हणतोय. त्याचे मित्र, गावातले लोक यांना ते गाणं आवडतंय. काही दिवसातच त्या झाडाखाली लोक जमू लागले सचिनचं गाणं ऐकण्यासाठी. हळूहळू या मैफिलीचं रूपांतर शो मध्ये झालं, आणि मग त्या शोचं रूपांतर झालं एका मोठ्या इव्हेंट मध्ये, जिथे नाट्यगृह असू दे, सभागृह असू दे, बसायला काय, उभं राहायलाही जागा नसायची. तुडुंब भरलेलं असायचं प्रेक्षकांनी, आणि एकच जयघोष, खानदेश किंग सचिन कुमावत. पाहिलं चित्र? सचिन, आता डोळे उघडा. आपल्याला माहितीये तो झाडाखाली बसलेला सचिन इथपर्यंत कसा पोहोचलाय? हो. गर्दीतून वाट काढत, लढत, झगडत. नक्कीच. बिग बॉस कसं खेळावं हे कधीच सांगत नाहीत. त्यामुळे बिग बॉस आपल्याला एवढाच सल्ला देत आहेत. ज्याप्रमाणे गर्दीतून वाट काढून स्टेजवर खानदेश किंग उभा राहिलाय, त्याप्रमाणे या घरातही आपण उभे राहा. जेव्हा कधी खचल्यासारखं वाटेल, तेव्हा डोळे बंद करून मी जी गोष्ट सांगितली सचिनची ती आठवा. आत्ता त्वरित एक उपाय सांगतो. बाथरूम मध्ये जा, तोंडावर पाणी मारा, आणि आरशात स्वतःचा चेहरा बघा, आणि आरशातल्या सचिनला सांगा, आजपासून मी खेळणार. शुभेच्छा सचिन. धन्यवाद बिग बॉस, खूप मनापासून धन्यवाद. सचिन, आपण जाऊ शकता. थँक्यू बिग बॉस.